आदर्श शिक्षण मंडळी सौ सुशीलाबाई विरकर हायस्कूल नातूबाग पुणे मध्ये तुमचे सहर्ष स्वागत। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सौ अनिता आवटे। प्रथम तुम्हा सर्व विद्यार्थ्यांचे 8वीतून 9वीत आल्याबद्दल अभिनंदनही करते व स्वागतही करते। आज आपण विज्ञान भाग 1 मधील गतीचे नियम अभ्यासणार आहोत। पुढीलपैकी कोणकोणत्या उदाहरणामध्ये तुम्हाला वस्तूची गती जाणवते आणि कोणत्या वस्तूंमध्ये गती जाणवत नाही ते पहा। 1. पक्ष्यांचे उडणे, 2. थांबलेली रेल्वेगाडी, 3. हवेतून उडणारा पालापाचोळा, 4. डोंगरावरती स्थिर असलेला दगड। तर विद्यार्थी मित्रांनो, पक्ष्याचे उडणे व हवेतून उडणारा पालापाचोळा या उदाहरणांमध्ये गतीची जाणीव तुम्हाला होते। एखाद्या वस्तूला गती असते म्हणजे सभोवतालच्या इतर वस्तूंच्या संदर्भात त्या वस्तूची जागा बदलत असते। तसे होत नसल्यास त्या वस्तूला गती नाही असे आपण म्हणतो। बघा, वस्तूची गती म्हणजे काय? जर एखादी वस्तू सभोवतालच्या संदर्भात तिची जागा बदलत असेल तर ती गतिमान आहे असे म्हणतात। वस्तू सभोवतालच्या संदर्भात तिची जागा बदलत नसेल तर ती स्थिर आहे असे म्हणतात। विद्यार्थी मित्रांनो, थोडा विचार करा। बघा, बसमधून तुम्ही प्रवास करीत आहात, तुमच्या शेजारी बसलेली व्यक्ती गतिमान आहे का असे कधी तुम्हाला प्रश्न पडतो का? तर शेजारी असलेली व्यक्ती आपल्या दृष्टीने गतिमान नाही, पण रस्त्यावरच्या माणसाच्या दृष्टीने ती गतिमान असते। एक दुसरे उदाहरण बघा। एखादी वस्तू जर गतिमान आहे किंवा नाही हे निश्चित करण्यासाठी तुम्हाला कोणकोणत्या बाबींचा विचार करावा लागतो? तर एखादी वस्तू गतिमान आहे किंवा नाही हे निश्चित करण्यासाठी ती वस्तू सभोवतालच्या इतर वस्तूंच्या संदर्भात आपली जागा बदलत आहे की नाही याचा विचार प्रथम तुम्हाला करावा लागतो। वस्तूची गती म्हणजे काय आता आपण पाहिले। आता आपण पाहूया अंतर। अंतर म्हणजे नक्की काय? तर अंतर म्हणजे दोन बिंदूंच्या दरम्यान गतिमान असताना वस्तूने प्रत्यक्ष केलेले मार्गक्रमण म्हणजेच प्रत्यक्ष आक्रमिलेल्या मार्गाची लांबी होय। या राशीला परिमाण असते पण दिशा नसते। अंतराचे SI एकक मीटर म्हणजेच m हे आहे व CGS एकक सेंटीमीटर म्हणजे सेमी किंवा cm हे आहे। वरील आकृतीकडे नीट लक्ष द्या आणि आता त्या आकृतीवरून पहा की शीतल शाळेत जाताना तिच्या संगीता नावाच्या मैत्रिणीच्या घरी जाऊन मग शाळेला गेली आहे आणि प्रशांत मात्र घरातून सरळ रेषेत शाळेला गेला आहे। दोघे एकाच चालीने चाललेले आहेत। तर मग शाळेत कमी वेळात कोण आधी पोचेल आणि का पोचेल? शिवाय वरील उदाहरणांमध्ये प्रत्यक्ष चालावे लागलेले अंतर आणि सरळ रेषेतील अंतर यात फरक असेल का आणि असल्यास कोणता? तर बघा विद्यार्थी मित्रांनो, प्रशांतची चाल बरोबर शीतलची चाल आहे, एकाच चालीने चाललेले आहे। पण आता AC हे अंतर म्हणजे AB अधिक BC या अंतरापेक्षा कमी आहे, त्यामुळे प्रशांत हा शाळेत कमी वेळात पोचेल। तर शीतलला शाळेत जाण्यासाठी लागणारे अंतर कसे आहे? तर शीतल आधी शाळेत जाताना तिच्या मैत्रिणीच्या घरी गेली म्हणजे AB अधिक BC म्हणजेच 500 मीटर अधिक 1200 मीटर बरोबर 1700 मीटर अंतर तिला चालावे लागले। तर प्रशांतला डायरेक्ट शाळेत जावे लागले, त्यामुळे त्याने कापलेले अंतर किती असणार आहे? तर डायरेक्ट 1300 मीटर। आणि दोन्हींमधील अंतरातला फरक काय असणार आहे? तर 1700 मीटर वजा 1300 मीटर बरोबर येणारे अंतर 400 मीटर। म्हणजे दोघांच्या चालावे लागणाऱ्या अंतरांमध्ये 400 मीटरचा फरक आहे। शीतलला 400 मीटर अंतर जास्त चालावे लागलेले आहे, त्यामुळे साहजिकच शीतल ही प्रशांतच्या काही वेळानंतर शाळेत पोचणार आहे। बघा, विस्थापन। विस्थापन म्हणजे गतिमानतेच्या आरंभ बिंदूपासून अंतिम बिंदूपर्यंतचे सर्वात कमी अंतर होय। या राशीला परिमाण असते व दिशाही असते। विस्थापनाचे SI एकक मीटर हे आहे तर CGS एकक हे सेंटीमीटर आहे। बघा, सदिश राशी व अदिश राशी म्हणजे काय? ज्या राशीला परिमाण तसेच दिशा असतात त्या राशीला सदिश राशी असे म्हणतात। तर ज्या राशीला फक्त परिमाण असते
त्या राशीला अदिश राशी असे म्हणतात. मग सांगा बरं, अंतर, चाल, वेग, वेळ, विस्थापन यातील सदिश व अदिश राशी कोणत्या? बघा, विचार करा. वेग व विस्थापन या सदिश राशी होय, कारण वेग व विस्थापनाला परिमाण तसेच दिशा आहे. तर अंतर व चाल, वेळ या राशी अदिश राशी होय, कारण यांना फक्त परिमाण आहे, म्हणून यांना अदिश राशी असे म्हणतात. चाल व वेग. चाल बरोबर कापलेले एकूण अंतर भागिले लागलेला एकूण कालावधी. एखाद्या वस्तूने एकक कालावधीत विशिष्ट दिशेने कापलेल्या अंतरास वेग असे म्हणतात. या ठिकाणी एकक कालावधी म्हणजे 1 सेकंद, 1 मिनिट, 1 तास इत्यादी असू शकतो. मोठ्या एककात कालावधी मोजल्यास जर 1 वर्ष हा देखील एकक कालावधी असतो. एकक कालावधीत होणाऱ्या विस्थापनाला वेग असे म्हणतात. वेग बरोबर विस्थापन भागिले वेळ. विद्यार्थी मित्रांनो, नेहमी हे लक्षात ठेवा की चाल आणि वेग यांचे एकके सारखीच असतात. म्हणजे ती SI पद्धतीत मीटर पर सेकंद व CGS पद्धतीत सेंटीमीटर पर सेकंद आहेत. दुसरा, चाल अंतराशी संबंधित आहे, तर वेग विस्थापनाशी संबंधित आहे. 3, गती सरळ रेषेत असेल तर चाल आणि वेग यांचे मूल्य सारखेच असते, अन्यथा ते वेगवेगळे असू शकतात. एकक वेळेत होणाऱ्या विस्थापनाला वेग असे म्हणतात. चाल व दिशा यांचा वेगावर होणारा परिणाम. बघा, वरील आकृतीमध्ये नीट लक्ष देऊन पहा. सचिन मोटारसायकलने प्रवास करत आहे. प्रवासादरम्यान खालील प्रसंगी काय घडेल ते सांगा. आकृती 1.3 नीट निरीक्षण करा. सचिनने मोटारसायकलने प्रवास करत असताना मोटारसायकल प्रवासाची दिशा न बदलता मोटारसायकलची चाल वाढवल्यास अथवा कमी केल्यास वेगावर कोणता परिणाम होईल? 2, दुसऱ्या आकृतीकडे पहा. सचिन प्रवास करत असताना रस्त्यामध्ये एखादे वळण आल्यास चाल व वेग सारखाच असेल का? सचिनने मोटारसायकलची चाल स्थिर ठेवून दिशा बदलल्यास वेगावरती कोणता परिणाम होईल? वळण रस्त्यावर मोटारसायकल चालवत असताना सचिनने मोटारसायकलची चाल व दिशा दोन्ही बदलल्यास वेगावर कोणता परिणाम होईल? बघा, वरील तिन्ही आकृत्यांकडे जर नीट निरीक्षण करून पाहिले तर वरील प्रसंगावरून असे लक्षात येते की वेग हा चाल व दिशा या दोघांशी संबंधित आहे. तो पुढील प्रकारे बदलतो. चाल बदलून आणि दिशा तीच ठेवून, दिशा बदलून आणि चाल तीच ठेवून, चाल व गतीची दिशा दोन्हीही बदलून. मुलांनो, नेहमी लक्षात ठेवा की चालीचे मापन अंतर पर काल याप्रमाणे सर्वप्रथम गॅलिलिओने केले होते. हवेतील ध्वनीची चाल 343.2 मीटर पर सेकंद तसेच प्रकाशाची चाल 3 × 10⁸ मीटर पर सेकंद इतकी आहे. पृथ्वीची सूर्याभोवती भ्रमण करण्याची चाल 29,770 मीटर पर सेकंद आहे. एकसमान गती. ज्या गतीमध्ये वस्तू खूप लहान व समान कालावधीत समान अंतर कापते तिला एकसमान गती असे म्हणतात. नेकसमान गती. जर वस्तू समान कालावधीत असमान अंतर कापत असेल तर तिच्या गतीला नेकसमान गती असे म्हणतात. उदाहरणार्थ, गर्दीच्या रस्त्यावरून वाहनांची वा सायकल चालवतानाची गती. त्वरण. वेग बदलातील दराला त्वरण असे म्हणतात. त्वरण बरोबर वेगातील बदल भागिले काल. या राशीला परिमाण असते व दिशाही असते. त्वरणाचे SI एकक मीटर पर सेकंद वर्ग आहे व CGS एकक सेंटीमीटर पर सेकंद वर्ग आहे. जर खूप लहान व समान कालावधीत वस्तूच्या वेगामध्ये समान बदल होत असेल तर वस्तूचे त्वरण एकसमान असते. तसे होत नसल्यास त्वरण नेकसमान असते. वेग वाढत असताना त्वरण धन असते तर वेग कमी होत असताना त्वरण ऋण असते. ऋण त्वरणाला अवत्वरण किंवा मंदन असे म्हणतात. वेग एकसमान असल्यास त्वरण 0 असते. उदाहरणार्थ, लहानपणी तुम्ही सर्वजण घसरगुंडी खेळला असाल. घसरगुंडीवरून घसरत असताना सुरुवातीस वेग कमी असतो, मध्ये तो वाढतो व शेवटी तो कमी होऊन 0 होतो, हे आपणास माहीत आहे.
या वेगबदलातील दरालाच आपण त्वरण असे म्हणतो. त्वरण बरोबर वेगातील बदल भागिले काल. जर u हा सुरुवातीचा वेग आहे आणि t या कालावधीनंतर बदलून अंतिम वेग v होत असेल तर त्वरण a बरोबर अंतिम वेग वजा सुरुवातीचा वेग भागिले काळ, म्हणजेच a बरोबर v वजा u भागिले t. जर एखादी गतिमान वस्तू ठराविक कालावधी दरम्यान वेग बदलत असेल तर त्या वस्तूच्या गतीला त्वरणित गती असे म्हणतात. जर समान कालावधीत वेगामध्ये समान बदल होत असतील तर त्या त्वरणास एकसमान त्वरण असे म्हणतात. जर समान कालावधीत वेगामध्ये असमान बदल होत असतील तर त्या त्वरणास एकसमान त्वरण असे म्हणतात. एकसमान वर्तुळाकार गती. जेव्हा एखादी वस्तू एकसमान चालीसह वर्तुळाकार मार्गाने जाते तेव्हा त्या गतीला एकसमान वर्तुळाकार गती असे म्हणतात. ही त्वरणित गती होय. येथे वस्तूची चाल v बरोबर 2 पाय r भागिले t अशी असते. r म्हणजे त्या वर्तुळाची त्रिज्या व t म्हणजे वस्तूला एक फेरी पूर्ण करण्यासाठी लागणारा काल होय. न्यूटनचा गतिविषयक पहिला नियम. जर एखाद्या वस्तूवर कोणतेही बाह्य असंतुलित बल कार्यरत नसेल तर तिच्या विरामावस्थेत किंवा सरळ रेषेतील एकसमान गतीमध्ये सातत्य राहते. हा न्यूटनचा गतिविषयक पहिला नियम आहे. तसेच संवेग. संवेग बरोबर वस्तूचे वस्तुमान गुणिले वस्तूचा वेग या राशीला परिमाण असते व दिशाही असते. संवेगाचे SI एकक किलोग्रॅम मीटर पर सेकंद आहे व CGS एकक ग्रॅम सेंटीमीटर पर सेकंद हे आहे. न्यूटनचा गतिविषयक दुसरा नियम. संवेग परिवर्तनाचा दर प्रयुक्त बलाशी समानुपाती असतो आणि संवेगाचे परिवर्तन बलाच्या दिशेने होते. न्यूटनचा गतिविषयक तिसरा नियम. प्रत्येक क्रियाबलास समान परिमाणाचे त्याच वेळी प्रयुक्त होणारे प्रतिक्रियाबल अस्तित्वात असते व त्यांच्या दिशा परस्पर विरुद्ध असतात. हा न्यूटनचा गतिविषयक तिसरा नियम आहे. बलाचे SI एकक न्यूटन म्हणजे कॅपिटल N आहे व CGS एकक डाइन आहे. बल या राशीला परिमाण असते व दिशाही असते, म्हणजे बल ही सदिश राशी आहे. बल बरोबर वस्तुमान गुणिले त्वरण. 1 न्यूटन बरोबर 1 किलोग्रॅम मीटर पर सेकंद वर्ग, म्हणजेच 1 डाइन बरोबर 1 ग्रॅम पर सेंटीमीटर सेकंद वर्ग होय. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, आज आपण वस्तूला गती असते का, वस्तूची गती म्हणजे काय, अंतर म्हणजे काय, विस्थापन, चाल, वेग म्हणजे काय, एकसमान गती व एकसमान गती म्हणजे काय, तसेच त्वरण तसेच एकसमान त्वरण व एकसमान त्वरण म्हणजे काय, एकसमान वर्तुळाकार गती म्हणजे काय व न्यूटनच्या गतिविषयक 3 नियम अभ्यासले. संवेग व बलाचे SI व CGS एकक याविषयी आपण माहिती घेतली. धन्यवाद.